म्हणजे चौकोन आणि चौकोनांचे प्रकार. आता चौकोनांचे प्रकार शिकताना पहिल्यांदा आता चौकोन म्हणजे हा कुठल्या प्रकारचा असेल, आपण जनरल चौकोनाचं पहिलं बेसिक समजून घ्या. चौकोन तुम्हाला लोकांना मी कसाही ओबडधोबड असा काढून दाखवल्याच्या नंतर आता ह्या चौकोनामध्ये 4 बाजू आहेत. ठीक आहे, 4 बाजू आणि 4 कोण आहेत. मग आता आपण समजा याच्यामध्ये काही नावं टाकलेलं ए म्हटलं, इथं दुसरं आपण बी असं म्हटलं, इथं सी आणि इथं डी म्हटलं. याच्यामध्ये हे जे काही 4 कोन तयार झाले, ह्या 4 कोनामध्ये सुद्धा एक प्रॉपर्टी तयार होते. आपण त्रिकोणात पाहिलं होतं की त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते, तर 180 असते. तर चौकोनामध्ये जर आपण या चौघांची बेरीज करायचं म्हटलं, त्यामध्ये अँगल ए असेल, इथं अँगल बी असेल, त्यानंतर प्लस अँगल सी आणि अँगल डी, या चौघांची जर तुम्ही बेरीज केली, या चौघांची बेरीज कधी पण 360 अंश येते, लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हणजे ही त्याची एकदम बेसिक प्रॉपर्टी. आता याच्यावरती हा प्रॉपर्टी कुठलं गणितील असं काही नाही आहे, फक्त आपल्याला माहीत असावं म्हणून ही तुम्हाला लोकांना सांगितलेली बेसिक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, पण याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, त्याचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहूया. त्या प्रकारामध्ये चौरस असेल, त्यानंतर प्लस आयत असेल, त्यानंतर समलंब चौकोन म्हणतो आपण, त्यानंतर प्लस समांतरभुज, समभुज चौकोन, हे जे सगळे बेसिक 3 4 5 प्रकार तुम्हाला लोकांना मी सांगितले ते आपण आता स्टडी करूया. ज्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुम्हाला लोकांना फक्त 2 प्रकार आहेत, ते म्हणजे चौरस आणि आयत. हे लक्षात ठेवा. आता चौरसामध्ये त्याचं नावच चौरस आहे, चौरस स्क्वेअर, चारही बाजू सारख्या असलेला म्हणजे चौरस. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग त्याच्या चारही बाजू सारख्या, तर चारही बाजू सारख्या काढताना सगळ्यांनी फक्त त्याचे प्रॉपर्टीज काय काय म्हणतात बघा. तर आता मी तुम्हाला साधा एक चौरस काढून दाखवला. या चौरसामध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये ह्या चारही बाजू ह्या सारख्या असणार, तर ही बाजू इथे एकरूप असेल, याला एकरूप असेल आणि याला सुद्धा एकरूप असेल. आणि मग अर्थातच जर चारही बाजू जर एकरूप असतील तर याचे चारही कोण एकरूप असतात. आणि आपण जनरली सरळ सरळ बघू शकतो, याचे चारही कोण परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. मग याच्यामध्ये हे चारही कोण याचे कसे असतात, एकमेकांना काटकोन तयार करतात, हे काटकोन असतात. आणि मग याच्यामध्ये आपण नावं तयार केली, याच्यामध्ये नावं दिली असेच काहीतरी ए बी सी आणि डी. तर याची प्रॉपर्टी नंबर 1 काय बनते बघा. तर प्रॉपर्टी नंबर 1 काय, की चौरसामध्ये चारही बाजूंची लांबी ही सारखीच असते. म्हणजे पहिली बाजू ही ए बी बनली, दुसरी बी सी बनली, तिसरी इथे डी सी किंवा सी डी म्हणा, आणि चौथी बाजू इथे डी ए किंवा ए डी म्हणा. तर याच्यामध्ये आपण सरळ सरळ असं लिहू शकतो की बाजू ए बी ही समान आहे बाजू बी सीला, ही सुद्धा समान आहे बाजू सी डीला किंवा डी सीला, आणि हीच बाजू शेवटच्या बाजूला म्हणजे ह्या ए डी या बाजूला किंवा डी ए या बाजूला समान आहे. या चारही बाजू परस्परांना समान असतात. आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट कोनांच्या प्रॉपर्टीजची. सो अँगल ए असेल तो अँगल बीला, तसेच तो अँगल सीला सुद्धा आणि अँगल डीला सुद्धा सगळ्यांना समान असतो. आणि हे सगळेचे सगळे कोन असतात ना, हे 90 अंशाचे असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांची मापं तुम्ही लोक काय लिहून टाकायची, की सगळे कोन हे इक्वल टू असतात 90 अंश. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ही याची चौरसाची बेसिक प्रॉपर्टी आपण शिकलो, ज्यामध्ये चारही बाजू सारख्या असतात, चारही कोन सारखे आणि प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. आणि मग याच्यानंतर जरा महत्त्वाचा पार्ट काय, तर तो म्हणजे काय, तर तिसरं म्हणजे त्याची परिमिती काय. तर आता चौरसाची परिमिती जर आपण याच्यामध्ये स्टडी करायला गेलो, तर परिमिती अतिशय सोपा भाग आहे. परिमिती म्हणजे तुम्हाला काय म्हटलंय, की याच्या बॉर्डरची लांबी. जर आपण याची बॉर्डरची लांबी जर आपण कन्सिडर करायला गेलो बघा, इथून ए पासून बी पर्यंत गेलो, त्यानंतर बी पासून आपण सी पर्यंत आलो, सी पासून डी पर्यंत आलो, आणि डी पासून पुन्हा आपण इकडे गेलो, तर ही जी टोटल बॉर्डर मी तुम्हाला जी काही गिरवून दाखवली, ही टोटल बॉर्डरची लांबी म्हणजे परिमिती असते. मग याच्यामध्ये जर तुम्हाला लोकांना म्हटलं की बाबा ही बाजू 5 सेमी आहे, तर इथं 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 4 20, अशा आपल्याला चारही बाजूंची टोटल जर काउंट केलं तर ते 5 चोक 20 येऊन जातं. म्हणजेच काय, जर तुम्हाला इथे 6 म्हटलं तर 6 चोक 24, 7 म्हटलं तर 7 चोक 28. याचा अर्थ याची परिमिती काय असते, तर सरळ सरळ आपण साध्या भाषेत लिहू शकतो की 4 गुणिले बाजू. काय असतं ते, 4 गुणिले बाजू. त्याच्यानंतर नंबर 4, जर तुम्हा लोकांना या चौरसाचा कर्ण, आता कर्ण म्हणजे काय, तर कर्ण म्हणजे समजा आपण ह्या ए बी पासून डीला जॉईंट केलं, तर हा जो कर्ण आहे, ह्या कर्णात थोडंसं व्यवस्थित विचार करा. यामध्ये जर आपण इथे जर हे मधून जो काय दुभाजक झाला, हा दुभाजक इथे 45चा डिग्री अँगल तयार करतो, इथे 45चा अँगल तयार करतो, कारण हा कोण दुभाजक झाला लक्षात घ्यायचा. सो हे 45 झालं, हे 45 झालं. मी तुम्हाला मगाशी एक ठिकाणी हिंट सांगितली होती बरोबर, ज्यावेळेला आपण समद्विभुज काटकोन त्रिकोण पाहिला होता, हा त्या प्रकारचा एक छोटासा त्रिकोण इथे तयार झालेला आहे. मग याच्यामध्ये मग तुम्हा लोकांना हा जो कर्ण आहे, हा कर्ण जर त्यांनी तुम्हाला विचारला की कर्णाची लांबी कशी काढणार ते सांगा, तर कर्णासाठी काय करायचं बघा, एकदम साधं सरळ सिंपल लॉजिक आहे की तुम्हा लोकांना याच्यामध्ये जर कर्ण काढायचं असेल, एक छोटंसं तुम्हाला लोकांना साईडला मी प्रूफ करून दाखवतो. याच्यामध्ये जर का तुम्हाला म्हटलं ही बाजू 1 आहे आणि ही पण बाजू 1 आहे, आणि तुम्हाला विचारलं गेलं की कर्णाची लांबी काढा, तर काय करायचं, तर सरळ सरळ एक्सचा वर्ग पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. या एकाचा वर्ग अधिक इकडच्या एकाचा वर्ग, मग एकाचा वर्ग 1, या पण एकाचा वर्ग 1 आला, म्हणजे एक्स वर्ग बरोबर काय बनते बघा, एक्स वर्ग बरोबर बनतो 1 आणि 1 2. आणि मग जर 1 आणि 1 ते 2 बनत असेल तर एक्सची किंमत काय, तर एक्सची किंमत बनते वर्गमुळात 2. पण कधी जर का तुम्हा लोकांना बाजू ह्या दोन्ही बाजू मी 1 1 दिला, तर जर 2 2 दिलं तर 2 2 दिलं तर काय, 2चा वर्ग अधिक 2चा वर्ग, मग ते 2चा वर्ग अधिक 2चा वर्ग म्हणजे 4 आणि 4 ते 8 होणार, मग ते वर्गमुळात 8.
आणि मग त्याच्यामध्ये परत त्याची फोड करायची, परत करणीनं सॉल्व करायचं. पण एवढं करण्यापेक्षा आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. ती शॉर्टकट म्हणजे शॉर्टकट फॉर्म्युला काय, की डायरेक्टली कर्ण कसा काढायचा. तर कर्ण बरोबर एवढंच काम करायचं, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. समजा फॉर एक्झाम्पल याची बाजू आहे ना ती 1 सेमीची आहे, तर वर्गमुळात 2 गुणिले 1 केलं तर वर्गमुळात 2 उत्तर आलं आपलं. जर बाजू 2 सेमीची आहे तर वर्गमुळात 2 गुणिले 2 म्हणजे 2 वर्गमुळात 2. जर बाजू 3 सेमीची आहे तर 3 इथं द्यायचं, 3 वर्गमुळात 2 याचं उत्तर. म्हणजे आपण हे गणितामध्ये अजून चांगलं पाहूच, पण हे तर तुम्हाला लोकांना बेसिक कळलं पाहिजे की कर्ण कसा काढायचा, की कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. त्याच्यानंतर पाचवा घटक तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. तर चौरसाचं क्षेत्रफळ हे अतिशय सिंपल काढण्याची पद्धती इतकं चिल्लर आहे की चौरस क्षेत्रफळ काढताना काय करायचं, फक्त बाजूचा वर्ग सूत्र लिहायचं. काय लिहायचं, बाजूचा वर्ग. तर लिहून टाका सगळ्यांनी इथं, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर इथं बाजूचा वर्ग. हे एकदम साधं सरळ सिंपल सूत्र. आणि यालाच आपण आणखीन एक प्रकारे आपण दाखवू शकतो, ते म्हणजे काय ते बघा सगळ्यांनी. आता हे तर तुम्हाला लोकांना बेसिक एक्सप्लेनेशनसाठी मी दिलं होतं. आणखीन एक चौरसाचं जे काही क्षेत्रफळ असतं ते तुम्हाला लोकांना कर्णावरून सुद्धा काढता येतं. कशावरून काढता येतं, कर्ण दिला असो ना त्याच्यावरून पण आपल्याला काढता येतं. ते कसं ते बघू आपण. आता आपण काय केलं होतं की आपण क्षेत्रफळ जे काढलं ते काय आलं, बाजूचा वर्ग किंवा अजून एक सूत्र आहे ते कोणतं ते बघा सगळ्यांनी. तर पहिली गोष्ट, क्षेत्रफळ सूत्र काय, बाजू वर्ग. आणि कर्ण बरोबर काय, कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हे एकदा थोडं तुम्हाला मी समजून सांगतो की दुसरं सूत्र जे आहे ते पाठ करू आपण, विषय नाही, पण ते कसं आलं आपण ते एकदा बघूया. ते बघा, लक्षात घ्या सगळ्यांनी की चौरसाचा जो काही कर्ण असतो तो कर्ण बरोबर तुम्हाला म्हटलं गेलं की वर्गमुळात 2 गुणिले बाजू. ठीक आहे. परंतु जर तुम्हाला विचारलं हा वर्गमुळात 2 इथे गुणिले, तो इथे आला की भागिले होऊन जाईल. तर आपण त्याला असं लिहू शकतो का की कर्ण भागिले वर्गमुळात 2 गुणिले म्हणजेच काय, तर म्हणजेच बाजू. बरोबर. तर आपल्याला एक नवीन फॉर्म्युला मिळाला की बाजू बरोबर कर्ण भागिले वर्गमुळात 2. आणि जर का बाजूची ही किंमत आपण इथे ठेवली, बघा लक्षात घ्या, ही किंमत आपण इथे ठेवली तर काय होईल माहिती आहे का, इथे होईल बाजू म्हणजे काय, तर बाजू म्हणजे कर्ण भागिले वर्गमुळात 2. मग ते कर्ण भागिले वर्गमुळात 2 आपण जेव्हा लिहू त्याचा कंसाचा आपल्याला इथं वर्ग करावा लागेल. बरोबर. आणि मग तो वर्ग करत असताना म्हणजे हे जे तुम्हाला उत्तर मिळतंय हे मिळतंय क्षेत्रफळाच्या दुसऱ्या सूत्रासाठी. आता पहिलं सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, हे कन्फर्म आहे. परंतु जर तुम्हाला कर्ण दिला असेल आणि क्षेत्रफळ काढा म्हटलं तर आपण असं करू शकतो की बाजू म्हणजे काय, तर बाजू म्हणजे कर्ण भागिले वर्गमुळात 2. हे कशावरून आलं, तर याच्यावरून आलं. मग ती किंमत जर आपण त्या बाजूमध्ये टाकली तर याचा आपण आता काय करूया, आपण जे कर्णी शिकलो होतो त्यानुसार आपण जाऊया. इथे ह्या दोघा ब्रॅकेटचा वर्ग आहे म्हणजे पहिल्यांदा कर्णाचा पण वर्ग होईल. काय होईल, कर्णाचा वर्ग होईल आणि भागिले वर्गमुळात 2चा वर्ग. आता मी तुम्हाला शिकवलं होतं कर्णीमध्ये काय, वर्गमुळात 2चा वर्ग 2 असतो, वर्गमुळात 3चा वर्ग 3 असतो, वर्गमुळात 5चा वर्ग 5 असतो. तर वर्गमुळात 2चा वर्ग काय असतो, तर 2 असतो. तर आपलं हे एक सूत्र तयार होतं. म्हणजे क्षेत्रफळाची 2 सूत्र आहेत चौरसामध्ये. पहिलं सूत्र आहे साधं सरळ बाजू वर्ग, जे सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे जे ऑलमोस्ट आपल्याला माहिती पण थोडं विसरल्यासारखं होतं, त्यात काय करायचं, फक्त कर्णाचा वर्ग काढायचा आणि त्याला निम्म करायचं, म्हणजे 2ने भाग द्यायचा, संपला विषय. तर आपण याच्यामध्ये हे जे काही 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर जे शिकलो याच्यावर जनरली गणितं पडत असतात. मग आता ही गणितं कशी काय आपण ते एकदा बघूया, लेवल कशी असेल या गणितांची. मग आता तुम्हाला लोकांना याच्यावरती एक साधा प्रश्न आला की एका चौरसाची एक बाजू ही 6 वर्गमुळात 2 सेमी आहे. काय दिलं तुम्हाला लोकांना, चौरसाची एक बाजू ही 6 वर्गमुळात 2 सेमी आहे. तर त्याची परिमिती आणि त्याचं क्षेत्रफळ किती असेल हे तुम्हाला लोकांना विचारलंय. तर पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट, त्या चौरसाची बाजू तुम्हाला दिली 6 वर्गमुळात 2. ठीक आहे. तर परिमितीसाठी आपण काय शिकलो आता, की चौरसाची परिमिती काढताना फक्त एवढंच काम करायचं, तुम्ही 4 गुणिले बाजू असं लिहायचं. काय लिहायचं, 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू करत असताना त्या बाजूची लांबी किती आहे, तर बाजूची लांबी आहे 6 वर्गमुळात 2. तिथे लिहून टाकायचं 6 वर्गमुळात 2. एकदम सिंपल आहे. आपण बाजूची किंमत लिहून टाकली, बाजूची लांबी लिहून टाकली. आता 4 जेव्हा गुणेल ना, तो 4 ह्या 2ला गुणू शकत नाही कारण हे कर्णीच्या आतमध्ये. मग आपण 4 आणि 6चा गुणाकार करू, त्याला 6 चोक 24. इथं 6 चोक 24 आल्यानंतर इथे वर्गमुळात 2 राहतो. आणि कधी पण परिमिती ही सेंटीमीटरमध्ये असेल, बाजू सेमीमध्ये असेल तर परिमिती पण सेमीमध्ये येते. तर याला तुम्हाला लोकांना सेंटीमीटर किंवा सीएम काही पण लिहा, काही फरक नाही आहे. आणि मग ही झाली परिमिती. काय आली परिमिती आपली, 24 वर्गमुळात 2. जे आपण डायरेक्ट उत्तर इथे ऑप्शनमध्ये बघून करू शकतो, परंतु आपण आता क्षेत्रफळ सोडवायला घेऊया. ठीक आहे. मग आता आपण क्षेत्रफळात जाऊया. तर क्षेत्रफळामध्ये आपण गेल्यानंतर क्षेत्रफळाचं सूत्र आपण आता काय शिकलो, तर ते शिकलो आपण काय, तर बाजूचा वर्ग. आपण काय शिकलो, बाजू वर्ग. आता हे बाजू वर्ग करत असताना थोडं कर्णी इथे आपल्या होऊ शकते, कारण इथे तुम्हाला लोकांना हे कर्णी चिन्ह दिलेलं तुम्हाला बाजूची किंमत आहे. मग ते कसं दिलं बघा, त्याने म्हटलंय बाजूची किंमत काय, तर 6 वर्गमुळात 2. जर मी इथे लिहून टाकलं की 6 वर्गमुळात 2 कंसाचा इथं वर्ग हे विसरू नका.
आता हा वर्ग करत असताना पहिली गोष्ट याच्यामध्ये हा 6चा पण वर्ग होईल, ठीक आहे, लक्षात घ्या. 6 म्हणजे कसं याला मांडणी तुम्हाला करून दाखवतो. इथे 6चा पण वर्ग होतो गुणिले वर्गमुळात 2चा सुद्धा वर्ग होतो. हे आपल्याला महत्त्वाचं कळलं पाहिजे. बाबा कसं होतं स्प्लिट, कसं होतं, 6चा पण वर्ग होतो गुणिले वर्गमुळात 2चाही वर्ग होतो आणि 6चा वर्ग जर आपण केला तर 6चा वर्ग 36 येतो आणि वर्गमुळात 2चा वर्ग काय येतो, तो 2 येतो, जे आपण करणीमध्ये शिकलो होतो. आणि मग शेवटचं उत्तर काय, तर 36 गुणिले 2 म्हणजे काय आलं आपलं 72 आणि 72ला 14 असं म्हणा. काय म्हणा त्याला, 14 कारण आपण ते क्षेत्रफळ काढलेलं आहे. इथे लिहून टाकायचं 72 14 झालं. एकदम सिंपल आहे. आपण परिमिती काढली, आपलं क्षेत्रफळही काढलं आणि हे दोन्ही पण पर्याय मला वाटतं पर्याय नंबर 3 मध्ये तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर थोडंसं फिरवलेलं गणित आपण पाहूया. त्यांनी कसं फिरवलं गणित बघा, की एका चौरसाचा कर्ण, त्याने म्हटलं एका चौरसाचा कर्ण किती आहे, 7 वर्गमुळात 2 सेमी आहे. त्याने तुम्हाला बाजू दिलेली नाहीये, त्याने तुम्हाला लोकांना कर्ण दिलाय आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याने म्हटलं की बाजू काढा, परिमिती काढा आणि क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. आता कर्णावरून तुम्ही लोक डायरेक्टली क्षेत्रफळ काढू शकता, आपल्याकडे एक सूत्र आहे. परंतु कर्णावरून तुम्हाला बाजू काढण्यासाठी बाजू आणि कर्णाचा संबंध पहिल्यांदा बघावा लागेल. तो तुम्हाला लोकांना मी आता लिहून दिलाय, तो एकदा तुम्हाला दाखवतो परत. काय ते बघा, की कर्ण बरोबर काय, तर कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. ठीक आहे. कर्ण बरोबर काय, कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आणि जर का हे मग असं असेल तर आपण तिथे ते अप्लाय करूया, की आपल्याला काय माहिती आहे, की आपल्याला हे माहिती आहे कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना किंमत कोणाची माहिती आहे, तर तुम्हाला किंमत कर्णाची माहिती आहे का बाजूची माहिती आहे. तर इथे आपण जर वरती व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला कर्णाची किंमत माहिती आहे की ते 7 वर्गमुळात 2 आहे. मग आपण काय करणार, ह्या कर्णाच्या बदली इथे लिहून टाकणार इथं 7 वर्गमुळात 2 आणि साईडला जे काय आहे ते ॲज इट इज लिहू आपण. वर्गमुळात 2चं वर्गमुळात 2 आणि गुणिले काय बाबा तो बाजू. हे आपलं सूत्र होतं. कर्ण बाजू या दोघांच्या मधला संबंध होता. दोन्ही बाजूंना जर आपण व्यवस्थित पाहिलं काहीतरी सेम दिसतंय. काय सेम दिसतंय, वर्गमुळात 2 दोन्हीकडे सेम दिसतं, तर ते पहिल्यांदा कॅन्सल करून टाकायचं. हे कॅन्सल केल्यानंतर इथे काय राहतं, इथे 7 राहतो आणि इथं काय राहते, तर बाजू राहते. तर आपलं उत्तर काय आलं, की बाबा बाजू बरोबर 7 सेंटीमीटर. आपलं बाजूचं उत्तर असेल किती, तर 7. ठीक आहे. मग तुम्हाला दुसरं विचारलंय काय, तर याची परिमिती काढा. तर परिमिती कशी काढणार आपण, तर परिमिती बरोबर काय, तर आपलं ते एकदम जनरल सूत्र, की बाबा सर परिमिती बरोबर काय, तर परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता आपल्या समोर इथे बाजूची किंमत दिसते 7 आहे आणि गुणिले 4 केलं तर 7 चौक 28, तर डायरेक्ट 28 लिहून टाका. इथे आलं 4 गुणिले बाजू किती आहे, ती 7 सेमीची, तर 7 चौक इथे 28 आलं आणि हे असेल सेंटीमीटरमध्ये. हे पण सेमीमध्ये, हे पण सेमीमध्ये, कारण तो तुम्हाला कर्ण सेमीमध्ये दिलाय त्यांनी म्हणून. मग आपण कर्णावरून बाजू काढली, बाजूवरून आपण परिमिती काढली. त्याच्यानंतर आपण जाऊया कशामध्ये, तर त्यानंतर आपण जातोय आता क्षेत्रफळामध्ये. तर क्षेत्रफळाचं आपलं सगळ्यात बेसिक सूत्र काय, तर बाजूचा वर्ग. मी आता बाजू वर्ग का वापरतोय, कारण आपल्याकडे ऑलरेडी आता आपल्याला बाजू मिळालेली, बाजू किती मिळालेली आपल्याला, 7 सेमीची मिळालेली. मग आपण जर का बाजूची किंमत 7 सेमी याच्यामध्ये टाकली तर 7चा वर्ग काय येतो, 7चा वर्ग येतो 49 आणि मग त्याला काय करायचं, क्षेत्रफळ असल्यामुळं त्याला चौरस सेंटीमीटर असं म्हणायचं. मग हे असेल 14 सेमी, हे असेल 14 सेमी. फक्त इथं क्षेत्रफळ म्हटलं इथं 14 लावायला विसरू नका, किंवा सेंटीमीटरचा वर्ग लिहिला तरी चालतो. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 7, 28 आणि 49. सो आता ऑप्शन बघा, 7, 28, 49 हा पर्याय नंबर आपला 2 आहे. क्लिअर. सो अशा पद्धतीने हे बेसिक, हे सगळं बेसिक आहे. बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आता थोडंसं आपण सीसॅटला आलेलं गणित बघूया. MPSC सीसॅटच्या परीक्षेमध्ये 2018 मध्ये गणित विचारलं होतं, जे ह्याच बेसिक लॉजिकने करायचं होतं. ठीक आहे. तुम्हाला 2 आकृत्या दाखवल्यात बघा. दोन्ही आकृत्यामध्ये त्याने असं म्हटलंय, आकृती A आणि B ही चौरस क्षेत्रे आहेत. हे दोन्ही पण काय आहेत, हे दोन्ही चौरस आहेत. त्याने पुढे म्हटलंय A चौरसाची बाजू ही 8 सेमी. ठीक आहे. A चौरसाची बाजू 8 सेमी आहे आणि बी चौरसाचा जो काही तुम्हाला लोकांना म्हटलंय त्यांनी कर्ण, तो 8 सेमी. हा जो बी आहे त्याचा कर्ण तुम्हाला 8 सेमी दिला, ह्याची बाजू तुम्हाला 8 सेमी दिली. तर या 2 चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती. तर आता पहिली गोष्ट, इथे तुम्हाला बाजू दिलेली, इथे तुम्हाला कर्ण दिलाय. तुम्हाला बाजूवालं सूत्र माहिती आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर बाजूचा वर्ग. आणि दुसरं सूत्र काय, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. ही दोन्ही सूत्र तुम्हाला माहिती आहेत. ते दोन्ही आपण एकाच वेळेला अप्लाय करूया आणि त्याने म्हटल्यानुसार दोघांच्या क्षेत्रफळातला फरक कसा काढायचा बघा. तर आपण काय करूया, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण क्षेत्रफळ घेताना कोणाचं घ्यायचं, पहिल्यांदा Aचं घेऊया आणि त्याच्यामधून आपण इथं क्षेत्रफळ कोणाचं मायनस करायचं, तर आपण इथं B वाल्या चौरसाचं आपण क्षेत्रफळ मायनस करायचं. ठीक आहे. मग दोघांचा आपण काय काढतोय, तर फरक काढतोय. करेक्ट. मग फरक काढत असताना तर क्षेत्रफळ A मध्ये तुम्हाला लोकांना बाजू दिली त्याने 8 सेमी. तर आपण इथं काय करणार माहिती आहे का, सूत्र घेणार आपण काय, तर बाजूचा वर्ग, कारण आपल्याला तिथे बाजू दिलेली आहे. आणि इथं तुम्ही लोक सूत्र घेताना काय घ्यायचं, तर कर्णवाला घ्यायचं, कारण तुम्हाला तिथे कर्ण दिलाय त्या लोकांनी. मग तिथे कर्णासूत्र काय बनतं, तर इथं काय येतं, कर्णाचा वर्ग भागिले 2. म्हणजे आपण एकाच वेळेला 2 सूत्र अप्लाय करतोय, एक बाजूवालं आणि एक कर्णावालं.
ते पण दोन्ही कोणासाठी, चौरसांच्या क्षेत्रफळांसाठीचं. आणि मग पहिल्या याच्यामध्ये बाजू 8 आहे, दुसऱ्यामध्ये कर्ण 8 आहे. तर इथं काय आलं बाबांनो, इथं आलं 8चा वर्ग मायनस इथे कर्णाची किंमत काय 8 आहे, तर इथं आलं 8चा वर्ग आणि भागिले 2 करायला विसरू नका. तर आपण पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून घेऊ. 8चा वर्ग आला 64 मायनस इथं परत 8चा वर्ग आला 64 आणि भागिले किती 2 आहे. आपण याला सॉल्व्ह करून घेऊ इथं. सो इथं बे 1 बे, इथं बे 3 6, बे 2 4 आणि फायनली आपलं उत्तर किती येईल 64 वजा 32. आता काय राहिलं शेवटला, 64 वजा 32 म्हणजे आपलं उत्तर असेल 32 चौसेमी, 32 चौसेमी चौरस सेंटीमीटर हे असेल आपला आन्सर. आणि ह्या एवढ्या 2-3 स्टेप्सला आपल्याला 2.5 मार्क आयोगाने दिले होते, जे अतिशय सिंपल होतं. सो आपला आन्सर असेल पर्याय नंबर 2. ठीक आहे. सो असे बेसिक गणितं सुद्धा परीक्षेला विचारतात. त्याला समोर तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं आहे सोपं. फक्त हे सूत्र फक्त मिस्टेक करायची नाही, याला उलटं करू नका. उलटं केलं की गडबड होऊन जाईल सगळी. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट आता त्याच्यापेक्षा थोडं महत्त्वाचं आहेत आणि मग आपण दोघांचं जॉईंट गणित असतात ती पण पाहूया, म्हणजे चौरस आणि आयताची मिक्स गणितं. ठीक आहे. मग आता आपण आयतामध्ये जर प्रॉपर्टीमध्ये गेलो तर आयताच्या प्रॉपर्टीमध्ये आता तुम्ही पाहू शकता, आयतामध्ये आता तुम्हाला लोकांना ज्या स्क्रीनवरती मी शिकवतो ती स्क्रीन पण तुम्हाला लोकांना एक आयताकृती आहे, आपला मोबाईल पण एक आयताकृती आहे, लक्षात घ्या. मग हे आयतामध्ये नेमकं काय, तर आयतामध्ये आपण जर व्यवस्थितपणे पाहिलं तर याच्यामध्ये समोरासमोरच्या बाजू ह्या एकमेकांना समान असतात, एकरूप असतात. मग आता समोरासमोर बघा, या बाजूच्या समोर ही वाली बाजू दिसते आपल्याला. ठीक आहे. आणि इथल्या बाजूच्या समोर तुम्हाला ही वाली बाजू दिसते. तर ह्या बाजूला आपण कधी पण इथं लांबी असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. आणि ह्या बाजूला आपण काय म्हणतो, त्याला आपण रुंदी असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रुंदी असं म्हणतो. तर ह्याला आपण रुंदी असं म्हणूया. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आपण त्याला ट्रान्सलेट केलं तर लांबीला आपण इथे लेंथ असं म्हणूया. ठीक आहे. आणि रुंदीला आपण इथे ब्रेड्थ असं म्हणूया. तर या प्रकारे आपण यांची आता मांडणी करून घेतली. कशाला काय म्हणतात ते क्लिअर झालं. तर आपण जस्ट लांबीला आपण इंग्रजीमधलं लेंथ म्हणजे आपण एल असं म्हणूया आणि रुंदीला आपण इथं असं बी असं म्हणूया. आता जनरल गोष्ट पहिलं याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करूया, नावं देऊ आणि त्यांची प्रॉपर्टी लिहून घेऊया, ए बी सी आणि डी. तर आता मी सांगितल्यानुसार आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे. तर पहिल्यांदा ती प्रॉपर्टी लिहा. या आयतामध्ये तुम्हाला लोकांना समोरासमोरील बाजू एकरूप, आता समोरासमोरील बाजू एकरूप असतात. मग याच्यामध्ये काय होते नेमकं, समोरासमोर कोण आहे, तर समोरासमोर ए बीच्या समोर तुम्हाला डी सी ही बाजू आहे. तर पहिल्यांदा तुम्ही लिहून टाकायचं समोरासमोरमध्ये ए बीला एकरूप असणार काय, तर डी सी. आणि त्याच्यामध्ये दुसरी बाजू कोणती समोरासमोर आहे, तर बाजू बी सी, त्याला समोर आहे बाजू एडी. तर लिहून टाकायचं बाजू बी सीला बाजू एडी ही एकरूप असणार आहे. ठीक आहे. आणि ही झाली पहिली प्रॉपर्टी त्याची. काय झाली पहिली प्रॉपर्टी. आणि दुसरी प्रॉपर्टी काय, तर चौरस असो ना आयत असो, सगळे कोण हे एकरूप असतात आणि सगळे 90 अंशासाठी असतात. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही इथे पाहू शकता अँगल ए पण 90 डिग्री काटकोन आहे, हा पण काटकोन, सगळेच कोण काय काटकोन आहेत. तर ते एक लिहून टाका की अँगल ए, त्यानंतर अँगल बी असेल, त्यानंतर इथला अँगल सी आणि त्यानंतर प्लस आपला अँगल डी, या सगळ्यांची मापं किती असतात, तर ती असतात 90 अंश असतात. किती असतात, ती 90 अंश. ठीक आहे. मग आता हे केल्यानंतर आता हे लांबी रुंदीच्या संदर्भाने आपण याचं परिमिती, ठीक आहे, त्यानंतर याचा कर्ण आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ह्याचं क्षेत्रफळ कसं मोजतात आपण ते आता पुढच्या जेव्हा बघूया. तर एकदम सिंपल आहे, समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आपल्याला. तर आता आपण त्याच्यामध्ये आता जातोय आणि त्यामध्ये तुम्हाला लोकांना पहिल्यांदा बघा, समजा एक छोटासा तुम्हाला मी आयत दाखवला. ह्या आयतामध्ये लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, याच्यामध्ये तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं की ही बाजू आहे ना, ही बाजू लांबी म्हणजे एल आहे. ठीक आहे. आणि समोरासमोरची बाजू समान असल्यामुळं आपण ह्या पण बाजूला काय म्हणणार, तर आपण ह्याला सुद्धा एल असंच म्हणणार. एल म्हणजे लेंथ म्हणजे लांबी. ठीक आहे. त्यानंतर आता ही बाजू याला एकरूप आहे, याला समजा आपण इथं ब्रेड्थ म्हणजे इथं रुंदी म्हणजे बी असं म्हटलं. ठीक आहे, बी असं म्हटलं. याच्या समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथं बी असंच म्हणावं लागेल, कारण समोरासमोरच्या बाजू काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे. मग तुम्हाला लोकांना त्याच्यामध्ये आता यातली पहिली प्रॉपर्टी म्हणजे आपण समजा आता आयताची परिमिती काढायला गेलो. आपण काय करायला, परिमिती काढायला गेलो. तर परिमिती म्हणजे कशात प्रकारे परिमिती तयार होते बघा, पेरिमीटर कसं तयार होतं. तर यामध्ये यात आपल्याला पहिल्यांदा ही एक लांबी ॲड करावं लागेल, ह्या लांबीमध्ये ही एक तुम्हाला रुंदी ॲड करावी लागेल, परत एक लांबी येते आणि परत एक तुम्हाला लोकांना रुंदी मिळते. म्हणजे काय मिळतं नेमकं माहिती आहे का, तर ते असं मिळतं की लांबी अधिक रुंदी अधिक परत एक लांबी अधिक परत एक रुंदी. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की लांबी 2 वेळा आहे, रुंदी 2 वेळा आहे. म्हणजे काय बनतं बघा त्यामध्ये की 2 वेळा लांबी अधिक 2 वेळा रुंदी आणि मग आपण यातून 2 जर कॉमन काढला तर काय मिळतं आपल्याला, लांबी अधिक रुंदी. एकदम साधं सरळ आहे. याला म्हणतात आयताची परिमिती. तर ही झाली परिमिती. ठीक आहे, हे झालं परिमितीसाठीचं सूत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2 तुम्हा लोकांना आता कर्ण विचारला गेला. ठीक आहे, कर्ण कसा काढायचा. आता कर्णासाठी पहिली गोष्ट तुम्हा लोकांना कर्ण याच्यामध्ये 2 असतात आणि दोन्ही कर्ण याच्यामध्ये काय असतात, एकरूप असतात. बेसिक गोष्ट. तर हा कर्ण तुम्हाला काढायचा आहे. तर यामध्ये तुम्हा लोकांना हे तर 90 आहे,
मग कर्ण म्हणजे तुम्हाला लोकांना समजा म्हटलं मी हा एक्स आहे, तुम्हाला एक्सची किंमत काढायची असेल तर काय करायचं, तर सरळ सरळ आपल्याला क्लिअर होतंय, याच्यामध्ये काटकोन त्रिकोण तयार होते, काटकोन त्रिकोण जिकडे बनला त्या ठिकाणी पायथागोरस बनलं, आणि पायथागोरस बनलं म्हणजे तुम्ही लोक कर्ण कसा काढणार, कर्णाची लांबी आपण इथे एक्स म्हणली तर कसा काढायचा, एक्सचा वर्ग बरोबर काय, एक्सचा वर्ग बरोबर काय, तर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे एल वर्ग अधिक बी वर्ग. तर तुम्ही ह्या सूत्राने सुद्धा आपण याच्यामध्ये कर्ण काढू शकतो. तर त्यातून हे सॉल्व्ह करायचं आणि तुम्हाला लोकांना एक्सची किंमत काढायची म्हणजे कर्णाची किंमत काढायची. ठीक आहे. मग आता याच्यानंतर तिसरं वाला बघा, आता सगळ्यांनी जेव्हा तुम्हाला लोकांना आयताचं क्षेत्रफळ विचारलं जातं तर क्षेत्रफळ इतकं साधं सरळ आहे, तर क्षेत्रफळाला आपण साधं सरळ भाषेत म्हणतो लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. काय बनतं ते, लांबी गुणिले रुंदी. आणि मग डायरेक्ट सरळ लिहून टाका की हे सगळ्यात सोपं सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी, आणि त्याला इंग्रजीमध्ये लिहिलं तर काय, तर एल इंटू बी. बस एवढं लक्षात ठेवायचं. हे एल इंटू बी असेल, इथे एलचा वर्ग अधिक बीचा वर्ग, कशाला, कर्णासाठी, आणि परिमितीसाठी काय, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, म्हणजे एल आणि बी म्हणजे लांबी आणि ते रुंदीसाठी, हे लक्षात घ्या. तर हे 3 सूत्र ही बेसिक आपल्याला लक्षात ठेवायची. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे परिमिती आणि क्षेत्रफळावरच विचारले जातात. ठीक आहे. मग ते प्रश्न कसे असतात, काय काय पद्धत असते, प्रश्नाची भाषा कशी असते, आपण आता प्रश्नामध्ये एकदा व्यवस्थित बघूया. तर तुम्हाला सगळ्यात पहिला जो प्रश्न समोर मी दिलाय त्यात तुम्हाला लोकांना थोडं एकदा म्हणजे कन्फ्यूज केलं त्याने प्रश्न विचारला STI पूर्व 2012च्या परीक्षेमध्ये, आणि खूप सिंपल आहे, समजून घ्यायचं आहे. एका आयताकृती भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल संचाची लांबी ही नीट आहे का सांगेल, लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे. ठीक आहे. त्याने म्हटल्यानुसार मी लिहित जातो. त्याने म्हटलंय त्या आयताकृती मोबाईलची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा कितीने जास्त आहे, 3ने जास्त आहे. हे पहिल्यांदा अंडरस्टँड करायचं की लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे. मग आपण त्याला असं नाही म्हणू शकतो का इंग्लिशमध्ये बघा की त्या आयताकृती त्या मोबाईलची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे. तर एल म्हणजे लांबी आणि बी म्हणजे रुंदी, असं आपण तिथं घेतोय, लक्षात घ्या. मग पुढे त्याने असं म्हटलं की त्याची परिमिती ही 34 आहे. त्याची परिमिती किती आहे, 34 आहे. तर त्याने म्हटलं त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी किती असेल. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, आपण ते बाय ऑप्शन वगैरे करणारे करतात, काही विषयाने बिंदास तुम्ही करू शकता. आपण पहिल्यांदा कन्सेप्टने जाऊया. कन्सेप्टने म्हणजे काय, तर तुम्हाला परिमिती 34 दिली, मग आपण पहिल्यांदा काय करूया, पहिल्यांदा आपण परिमिती असं लिहून घेऊ. बाबा परिमिती बरोबर काय दिलं त्याने आपल्याला, 34 असं दिलंय. आणि परिमितीचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, तर परिमितीचा फॉर्म्युला आपल्याकडे साधा सरळ आहे. तो काय, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, हा आपला परिमितीचा फॉर्म्युला. आणि याची किंमत त्याने काय दिली, तर याची किंमत त्याने 34 दिली. याची किंमत त्याने काय दिली, 34 दिली. तर पहिल्यांदा इथं आपण डायरेक्ट ह्या 2ने आतमध्ये गुणण्यापेक्षा हा 2 असाही तिकडे जाऊन त्याला भागणार आहे, तर आपण इथून डायरेक्ट भाग देऊ ना, कारण मध्ये गुणाकार आहे. सो बे एक बे, इथला बे एक बे आणि बे साथी 14 म्हणजे बनलं 17. काय बनलं ते 17. म्हणजे काय बनलं, इथं काय राहिला, एल अधिक बी बरोबर इथं राहिला 17. ठीक आहे. किती राहिला, 17. मग आता तुम्हाला लोकांनी क्लिअरली एकदम बेसिक गोष्ट अशी दिसते की एलची किंमत ही मास्तर रुंदीपेक्षा, लांबी ही रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे, म्हणजे एल बरोबर बी प्लस 3 बरोबर. आपण काय करूया, हीच त्या एलची किंमत या इकडच्या एलमध्ये आपण ठेवूया. या एलची किंमत आपण इकडच्या एलमध्ये ठेवून आपण याला सबस्टिट्यूट करूया. म्हणजे काय, लांबीची किंमत रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे. मग आपण त्याला असं म्हणूया की लांबी म्हणजे मास्तर इथं बी प्लस 3 आहे, आणि साईडचं काय काय ते प्लस, इथला बीचा बी राहिला, इकडे 17 राहिला. चला संपला विषय. आता बी आणि बी जर ॲड केलं तर बी आणि बी काय आला, इथं 2b आला. बरोबर. जसं आपण काय ॲड करतो, एक्स आणि एक्स म्हणजे आपण 2x म्हणतो, तसं बी आणि बी किती बनलं, ते 2b बनलं. आणि 2b प्लस बाजूला काय 3 आहे आणि पलीकडे 17 आहे. आता हे समीकरण सॉल्व्ह करायचं आणि विषय संपून टाकायचा, तुम्हाला बी मिळून जाईल. तो 3 पलीकडे गेला. इथे काय बनलं बघा, 2b बरोबर 17 वजा 3, आणि मग त्याच्या पुढली स्टेप काय, 2b बरोबर 14. आणि 2b बरोबर 14 आलं तर तुम्हाला लोकांना बी बरोबर किती मिळतं, इथं बे साथी 14, इथं 7 आलं. तर तुम्हाला लोकांना बीची किंमत मिळाली. बी म्हणजे तुम्हाला लोकांना इथं रुंदी मिळाली. तर तुम्हाला लोकांना ही रुंदी किती मिळाली बाबा, 7 सेमी मिळाली. तुम्हाला विचारलं काय, तर लांबी किती असेल, तर तुम्हाला सरळ स्पष्ट म्हटलं त्याने, लांबी ही रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे. मग जर लांबी रुंदीपेक्षा 3ने जास्त आहे तर रुंदी तुम्हाला 7 मिळाली, त्यामध्ये 3 ॲड करायचा, 7 आणि 3 किती म्हटलं 10, नाही तर समीकरणात किंमत ठेवायची. तर आपल्याला एल बरोबर आता बीची किंमत काय मिळाली बघा, बीची किंमत मिळाली आपल्याला किती, 7. तर 7मध्ये 3 वाढलं तर आपल्याला एल बरोबर किती आलं, 10 आलं. तर 10 सेंटीमीटर. सो आपल्याला एकदम साधं सिंपल पद्धतीने करता येतं. ही बघ बेसिक मेथड आहे, जे आपण एक्स आणि XYच्या समीकरणामध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे. सो याचं उत्तर असेल काय, तर नंबर 3 10 सेंटीमीटर.
लांबी काढता आणि तुम्हाला म्हटलं गेलं क्षेत्रफळ काढा तर काय लांबी आणि रुंदीचा गुणाकार करायचा ते 10 गुणिले 7 10 ते 70 चौरस सेंटीमीटर विचारलं तर ठीक आहे. मग आता बाकी एखाद्याला वाटलं आम्ही ॲडजस्टमेंट ऑप्शनने करून बघू शकतो का तर बिंदास करून बघू शकता, पण ही कन्सेप्ट विसरू नका, कन्सेप्टने करा. गणित कितीही फिरलं कधी तुम्हाला असं म्हटलं लांबी रुंदीच्या तिप्पट आहे, चौपट आहे, पाचपट आहे, तेव्हा पण तुम्हाला असंच बेसिक समीकरण मांडून ते गणित सोडवायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना आता पुढचा प्रश्न आपण बघूया. तर एक थोडासा विचित्र प्रश्न तुम्हाला विचारला आहे आणि तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे चौरस आणि आयत तुम्हाला मिक्स करून विचारलं मी. कसं ते बघा, हा प्रश्न आहे ASO पूर्व परीक्षा 2013च्या परीक्षेमधला. ठीक आहे. कसं विचारले बघा, आता एका आयताचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. ठीक आहे. आपण काय काय जे त्यांनी म्हटलंय आपण त्यानुसार त्याची मांडणी करूया आणि नेमकं आता कशा पद्धतीने दिसतंय ते बघा. आता आयताचं क्षेत्रफळ, कशाचं, आयताचे क्षेत्रफळ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी लिहितो इथं, आयताचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाच्या काय बाबा ते तिप्पट आहे. मी पहिलं फक्त बेसिक मांडणी केली. ठीक आहे. मग त्याने म्हटलंय आयताची लांबी 40 सेमी आहे. मग आयताची, परत त्याने असं म्हटलं की आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे. किती पट आहे? 3/2 पट आहे. तर तुम्हाला विचारलं गेलं की चौरसाची बाजू किती असेल. ठीक आहे. आता हे सगळं मी लिहिणार, पण त्याच्या आधी मला एक बेसिक आता सगळ्यांनी आता मांडणी करून दाखवायची की आयताचं क्षेत्रफळ बरोबर आपला फॉर्म्युला काय, आयताचं म्हणजे फॉर्म्युला काय आपला. तर फॉर्म्युला काय, तर एकदम साधा सरळ आहे. काय की मास्तर लांबी गुणिले रुंदी, इंग्लिशमध्ये लिहा नाही तर मराठीत लिहा, L×B नाही तर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. आणि चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर याचं क्षेत्रफळ काय असतं तर बाजू वर्ग असतो. एकदम साधं सिंपल. काय असतं ते बाजूचा वर्ग आणि साईडला गुणिले 3. तो गुणिले 3चा गुणिले 3 आपण कॉपी केला. मग तुम्ही याचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं, तुम्ही याच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं आणि साईडला इथं गुणिले 3 आहे. का तर आयताचं क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे म्हणून आपण ते गुणिले 3 तिथे दाखवले, हे लक्षात घ्या. मग आता पुढे बघा सगळे, आता काय होतं पुढे याच्यामध्ये, तर त्याने ज्या ज्या किमती दिल्यात त्या मी आता मांडायचा प्रयत्न करतोय, त्या तुम्हाला लोकांना समजून आल्या पाहिजेत. त्याने म्हटलं आयताची लांबी ही 40 सेंटीमीटर आहे. तर सरळ लिहायचं, आयताची लांबी ही त्याने दिल्यामुळे इथं 40 सेंटीमीटर आहे, आपण ते लिहून घेतलं. ठीक आहे. मग त्यानंतर त्याने असं म्हटलंय की आयताची जी काय रुंदी आहे ना त्याची किंमत नाही दिली, पण त्याने त्याचं एक इक्वेशन दिलंय. काय दिलंय, आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे. आयताची रुंदी हे चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे. तर आपण त्याला कसं लिहिणार बघा, ही रुंदी जी आहे ना, रुंदी ती चौरसाची जी काय त्याला बाजू आपण असं नाव दिलंय त्या बाजूच्या किती पट आहे माहिती आहे का, त्या बाजूच्या 3/2 पट आहे. 3/2 टाइम्स आहे, 3/2 पट आहे. मग आपण त्याला त्या इक्वेशनमध्ये मांडलं. लांबीची किंमत 40 दिली होती, आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट, आपण ते लिहून घेतलं. आणि आता पलीकडच्या साईडला इथं हे बाजूचा वर्ग म्हणजे काय, तर बघा बरोबर लिहितो का, बाजूचा वर्ग म्हणजे काय, तर बाजूचा वर्ग म्हणजे इथं बाजू गुणिले बाजू, आपण त्याची सिंपल मांडणी करून घेतली आणि गुणिले किती साईडला 3. ठीक आहे. आता दोन्ही साईड्सला, दोन्ही बाजूंना बाजू सेम आहे. ठीक आहे. दोन्ही बाजूंना बाजू सेम आहे म्हटल्यानंतर इकडची बाजू ह्या बाजूला कॅन्सल होऊन जाईल. क्लिअर. त्यानंतर इकडचा 3 या इकडच्या 3ला पण कॅन्सल होऊन जाईल, हे लक्षात ठेवा. आणि नंतर इकडच्या 2ने बे 1 बे, इथं आला बे 2 4 आणि इथं 0 आला, तर इथं हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे दोन्ही कॅन्सल झाले, इथं फक्त 20 राहिला, इथे फक्त 20 राहिला. आणि पलीकडं ही बाजू कॅन्सल झाली, 3 कॅन्सल झाला, इथे फक्त बाजू हा शब्द राहिला. मग इथं आपण लिहूया बाजू आणि तुम्हा लोकांना समोर तुमच्या उत्तर तयार होऊन मिळून जाईल की चौरसाची बाजूची लांबी तुम्हा लोकांना 20 सेंटीमीटर मिळून जाईल. जे तुमचं उत्तर असेल काय, तर पर्याय क्रमांक 2 20 सेंटीमीटर. आणि किती स्टेप्स लागल्या, तर 1 2 आणि 3 स्टेपमध्ये आपलं उत्तर येऊन जातं. पण हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न वाटतो, पण तितका मला वाटत नाही की बाबा तुम्ही लोक पाहिलंच की समोरासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात आणि इतक्या सिंपल पद्धतीने हा प्रश्न सुटतो. ठीक आहे. नेक्स्ट आता थोडंसं जरा त्यामध्ये थोडं ट्विस्टेड गणित बघा. आता हे ट्विस्टेड गणित सगळ्यांनी समजून घ्या काय ते. तर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं की खालील आकृतीमध्ये छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती असेल. आता तुम्हाला लोकांना एक आयताकृती, तुम्हाला एक मस्त ग्राउंड दाखवलंय, त्यामध्ये तुम्हाला लोकांना असं म्हटलं गेलं की याची लांबी 24 सेंटीमीटर आहे, याची जी काय रुंदी आहे ती 14 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला लोकांना त्याने मध्ये जी काय जागा सोडली, ही जागा त्याने 2 सेंटीमीटर सोडली. बघा किती सोडली, याने 2 सेंटीमीटर जागा सोडली. तर फक्त 2 सेमी इथे जागा सोडली, इथे त्याने इथं परत एकदा 2 सेंटीमीटर जागा सोडली. लक्षात घ्या, दोन्हीकडे त्याने इथून 2 सेमीचा पट्टा सोडला, इथून 2 सेमीचा पट्टा सोडलाय. आणि हा पट्टा सोडल्याच्या नंतर जे काय मध्ये राहतं छायांकित भाग, त्याचं एकूण क्षेत्रफळ किती हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण आता काय करणार, यात जास्त डोकं न लावता आपण बेस्ट वे काम करतोय. बघा काय ते, हे टोटल किती आहे 24 आहे. त्यामध्ये मध्ये किती सोडलं बघा, लक्षात घ्या, मध्ये किती सोडलं 2. त्या 24 मधून हे जर मध्ये आपण 2 सोडून दिलं, प्लीज बघा सगळ्यांनी, ह्या 24 पैकी जर आपण इथून मधून जर हे 2 सोडून दिलं तर उरलं किती माहिती आहे का, तर उरलं 22.
24 पैकी जर हा मधला 2चा पॅच मी सोडून दिला तर उरलं किती 22. तर त्या 22 मध्ये लक्षात ठेवायचं सगळ्यांनी इथपासून इथपर्यंत 11 असेल, इथपासून इथपर्यंत पण काय असेल 11 असेल, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि हे 11 आणि इथे इथे किती माहिती आहे का 2. तर तुम्ही काउंट करू शकता 11 आणि 11 22, 22 आणि 2 इथे बनला 24. ठीक आहे. तुम्हा लोकांना एका रेखांकित ह्या छायांकित भागामध्ये ही जी लांबी आहे ना, ही लांबी एवढी लांबी ही आपण फक्त ह्या एका भागावरती फोकस करतोय. तुमचा फोकस पण ह्याच भागावरती पाहिजे. एकच भाग आपण पहिल्यांदा बघूया. ठीक आहे. मग ह्या पूर्ण ह्या पट्टीमध्ये हा जो भाग आहे तो किती आहे माहिती आहे का, फक्त 11 आहे. ही लांबी त्याची 11 आहे. आता आपण त्या रुंदीमध्ये जाऊ. त्या रुंदीमध्ये बघा सगळ्यांनी ही टोटल हाईट किती माहिती आहे का, 14 आहे. ही टोटल हाईट किती 14 आहे. आपण याच्याशी भाग करू बघा सगळ्यांनी. हे असे भाग करत असताना इथे फक्त सगळ्यांनी व्यवस्थित फोकस करायचा आता की कशा प्रकारे मी लिहितो आतमध्ये. हे टोटल बघा, हे टोटल किती, हे 14 आहे. ह्या 14 पैकी त्याने मध्ये सोडले किती माहिती आहे का, त्याने मध्ये सोडलाय फक्त 2चा पॅच. हा मधला पॅच हा फक्त 2 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे. 2 सेमीचा त्याने पॅच सोडला त्यामध्ये. मग 2 सेमीचा पॅच सोडल्यानंतर 14 मधून 2 इथे मध्ये गेलं, 14 मधून 2 मध्ये गेलं, उरलं 12. उरलं किती 12. मग त्या 12चे 2 भाग करून टाकायचे. ठीक आहे. हे 14 मधून 2 गेलं, उरलं किती 12. 12चे 2 भाग केले, इथं आला 6, इथं पण आला 6. तर आपण बघू शकता इथं हे 6 12 आणि 2 14, तर हे 14 व्हेरीफाय होऊन जातं. ठीक आहे. म्हणजे आपण हे 14 इथे व्हेरीफाय करू शकलो. 6 6 12 आणि 2 14 आला. इथे बघा 11 आणि 11 22 आणि 2 किती आला, इथं 24 आला. हे व्हेरीफाय होते. आपल्याला फक्त एवढ्या भागात तुम्हाला मी फोकस करा म्हटलं होतं. त्यामध्ये तुम्हाला लोकांना याच्यामध्ये इथं तुम्हाला लोकांना लांबी मिळाली 11, इथं रुंदी मिळाली तुम्हाला लोकांना 6. आपण फक्त हा एक फक्त छायांकित भाग घेऊया. या एका भागाचे क्षेत्रफळ जर आपण काढायला गेलो, एकदम साधं सरळ आहे. या एका भागामध्ये याची लांबी गुणिले रुंदी म्हणजे तर काय असणार आहे, क्षेत्रफळ असणार आहे. मग याच्या भागामध्ये जर आपण गेलो तर याची लांबी गुणिले रुंदी जर आपण करायला गेलो तर याची लांबी किती बाबांनो, याची लांबी आहे 11, त्याची रुंदी आहे किती 6. तर आपल्याला उत्तर मिळतं इथं 11,66 चौसेमी. पण हा फक्त एकच भाग आहे ना, हा फक्त किती भाग आहे, हा फक्त एकच भाग आहे. मग असे आपल्याकडे भाग किती आहेत, तर असे आपल्याकडे 4 भाग आहेत मित्रांनो. तर म्हणून की सर्व 4 भागांचे जर आपण क्षेत्रफळ काढायला गेलो तर तुम्हाला जास्त डोकं काय लावायचं नाहीये. तुम्हाला फक्त हे जे ना 66 चौसेमी, हे इथल्या एका भागाचं 66 म्हणजे बघा याच्या भागाचे हे 66 आहे, हे पण 66 असणार, हे पण 66 असणार, हे पण 66 असणार. कारण सगळीकडे 11/6, इथं 11/6 बघा लक्षात घ्या, 11/6 येईल. इथे पण तुम्हाला लोकांना 11/6 येईल, इथे पण तुम्हाला लोकांना 11/6 येईल. त्यामुळे सगळीकडचं डायमेन्शन 66 राहणार आहे. मग तुम्ही काय करायचं, ते 4 भागांचं काढताना तुम्ही लोकांनी त्याला 4 गुणिले 66 असं करून टाकायचं आणि आपलं उत्तर फायनल करायचं. म्हणजे ही सगळ्यात बेस्ट आणि इझिएस्ट टेक्निक आहे. एका भागाचं काढून घ्यायचं आणि त्याला 4 ने गुणलं की 4 भागाचं मिळून जातं. मग किती येतं बघा, ते इथं 4 × 24 इथं 4, हातचा आला इथे 2 आणि परत 4 × 24, 24 आणि 2 किती आलं बाबांनो इथं 26. तर 264 चौसेमी हे असेल आपलं या रेखांकित भागाचं एकूण क्षेत्रफळ. क्लिअर. सो याला 264 म्हणजे पर्याय क्रमांक कितवा, तर दुसरा. ठीक आहे. सो इथं विषय संपून जातो, बेसिक गोष्ट ती. त्याच्यानंतर मग आता असंच थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बघा, लक्षात घ्या. तर आपण फुटबॉलचं ग्राउंड म्हणतो ना, त्या फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला लोकांना परत त्याने बॉर्डर मारलेली असते, इनर बॉर्डर, आणि त्या इनर बॉर्डरच्या आतमध्ये ते ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लोकांना ते ॲक्च्युअलमधला जो काही ग्राउंड आहे, तो काही जे काय रेखांकित भाग आहे तुम्हाला लोकांना, किंवा ज्या भागावरती जर गवत आहे त्याचं एकूण क्षेत्रफळ किती असं विचारलं जाऊ शकतं. मग एकूण मला पहिले बेसिक फक्त तुम्हाला लोकांना हे सांगायचं की याच्यामध्ये हे जे तुम्हाला लोकांना दिलं ना, हे दिले तुम्हाला लोकांना 30, हे दिले तुम्हाला लोकांना 30, हे 30 दिलं तुम्हाला लोकांना. आता ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर हे थोडंसं आयताचं नाही आहे, तर हे थोडं चौरस टाईप तुम्हाला दिसतंय. इथे पण 30 आहे आणि तुम्हाला लोकांना इथे सुद्धा 30च दिलं त्याने. काय केलं, दोन्हीकडे तुम्हाला लोकांना त्याने दिले 30/30 सेंटीमीटरचं. किती बाय किती आहे, तर 30 सेमी/30 सेमी. आता हे ग्राउंड म्हणणं हे छोटंसं सेमी म्हटलं की छोटासा भाग असणार आहे काहीतरी. ठीक आहे. सो 30/30 सेंटीमीटर तुम्हाला दिलं त्याने. आणि त्याने काय केलंय, इथून दोन्ही साईडने, इथून या साईडने इथे 4चा पॅच सोडलाय, इथून पण त्याने 4चा पॅच सोडलाय. तर या साईडला तुम्ही जर पाहिलं तर इथे 4ची पट्टी सोडली आहे, इथून पण 4ची पट्टी सोडलेली आहे. आणि मग तुम्ही लोक जर समजा इथे फोकस केलं, इकडे बघा सगळ्यांनी, आता याच्यामध्ये ह्या 30 मध्ये हे 4 आणि 4 हे दोन्हीकडून 4-4 सोडले. तर म्हणजे कसं, इथे पण त्याने 4 सेमी सोडले आणि इथून पण त्याने 4 सेमी सोडले. म्हणजेच काय, हा जो पट्टा आहे ना, तो 4-4 सेमीचा पट्टा आहे. हा पट्टा 4-4 सेमीचा आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही लोकांनी इथं जर आला, एवढ्या भागात जर आला, तर ह्या भागामध्ये हे फक्त आपल्याला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. या पट्ट्यामध्ये जर आपण व्यवस्थितपणे आता इथं पाहिलं, याच्यामध्ये पाहिलं, हे टोटल किती आहे, 30 सेमी आहे.
हे टोटल किती आहे 30 सेमी. ह्या 30 सेमीपैकी इथून 4 सोडला आपण आणि त्यानंतर आपण इथून एक 4 सोडलं तर जो उरलेला पॅच दिसतो तुम्हाला लोकांना, उरलेला पॅच, हा जो उरलेला पॅच असेल तो 30 मधून, ह्या टोटल 30 मधून जर 4 आणि 4 8 सोडलं तर उरलं किती माहिती आहे का 22. उरला पॅच किती 22. म्हणजे याचा अंडरस्टँडिंग तुम्ही लोकांनी इथं वाटलं तर साईडला तुम्हाला सेपरेट दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला लोकांना सरळ सरळ एवढंच ॲक्च्युली आयताकृती तर नाहीच ते चौरसाकृती आहे, कारण दोन्ही साईडने ते 30x30चा पॅच आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही साईडने कितीचा 30x30चा पॅच आहे. तर आता ह्यामध्ये काय होते बघा, इथून त्याने एका पट्टीतून 4 सेमी सोडले, ठीक आहे, दुसऱ्या पट्टीत पण त्याने 4 सेमी सोडले. म्हणजे ही जी पट्टी आहे ना, ही इथली पट्टी, ही एवढी पट्टी ही 4 सेमीची, किती सेमीची 4 सेमीची. आणि ही पण पट्टी किती माहिती आहे का, ही पण पट्टी 4 सेमीची, ठीक आहे. इवन इथं सुद्धा तेच होते, ठीक आहे, इथं पण पट्टी 4 सेमीची, ही पण पट्टी 4 सेमीची. आता हा पूर्ण पट्टा 4 सेमीचा आहे, हा पूर्ण पट्टा 4 सेमीचा आहे, इथे पण हा 4 सेमीचा पट्टा आणि इथे पण 4 सेमीचा पट्टा आहे, ठीक आहे. आता टोटल पट्टा जो होता तो यातला टोटल पट्टा किती होता बघा, टोटल होता तो याच्यामध्ये 30. तर ह्या 30 पैकी आपण मागायची टेक्निक लावू. ह्या 30 मधून इकडचा 4 आणि इकडचा हा जर 4 गेला, लक्षात घ्या, इकडचा 4 आणि इकडचा हा जर 4 गेला, 4 आणि 4 8 गेलं तर उरलं किती माहिती आहे का, तर 22. तर याची ही जी काय लांबी असेल ती 22, ठीक आहे. आणि इकडच्या बाजूला आपण गेलो तर इथं पण तुम्ही लोक पाहू शकता, याच्यामध्ये हे टोटल किती आहे, टोटल 30च आहे, हे सुद्धा टोटल 30च आहे. त्यामध्ये इकडचा जो 4 हा पट्टा सोडला त्याने, इथला पट्टा सोडून दिला, इकडचा 4चा पट्टा सोडून दिला, तर हे जे काय उरलं ना, तर हे 4 आणि 4 8 गेलं, 30 मधून 8 गेलं, उरलं किती 22. तर हे पूर्णपणे तुम्हाला लोकांना हे 22x22चा तुम्हाला लोकांना मधला पॅच आहे, हा 22x22चा मधला पॅच आहे. तर याच्यामध्ये ही बाजू 22 आहे, तर ही पण बाजू 22 आहे, ही बाजू 22 आहे, ही पण बाजू 22 आहे. हा एक प्रकारचा चौरसाकृती भाग आहे. आणि चौरसाचं क्षेत्रफळ काय, तर सरळ सरळ तुम्ही लिहू शकता इथं बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग आणि बाजू वर्ग म्हणजे काय, ते सगळंच 22 आहे. तुम्ही 22x22 जरी केलं, लांबी गुणिले रुंदी, तरी काय फरक पडत नाही, आणि बाजूचा वर्ग केला तरी काय फरक पडत नाही. म्हणजे यामध्ये बाजूचा वर्ग म्हणजे काय, तर 22चा वर्ग जो किती असणार आहे, तो असणार आहे 484 चौसेमी, 484 चौसेमी. तर हे तुमचं असेल आन्सर, पर्याय क्रमांक 3. तो एकदम बेसिक, हे नाही कळलं तुम्हाला डबल मी एक्सप्लेन केलं, आणि आता हे एकदम बेसिक पद्धतीने तुम्हाला मांडून दाखवलं. उत्तर एकदम सिंपल, ठीक आहे. हां, फक्त ते मायनस करताना गडबड करू नका, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण पुढचा भाग आपण त्यातला म्हणूया. तो म्हणजे समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन ह्या दोघातला आपण थोडासा फरक विशद करतोय, फरक स्पष्ट करतोय आपण. कसा तो बघा, की पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणजे नेमकं कसं ते बघा. अशा प्रकारचा जो काही तुम्हाला लोकांना असा चौकोन दाखवला जातो, हा याला म्हणतात काय, तर समांतरभुज. आता या समांतरभुज चौकोनामध्ये काय होतं नेमकं, याच्यामध्ये या बाजू परस्परांना समांतर असतात, करताना गडबड करू नका, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण पुढचा भाग आपण त्यातला म्हणूया. तो म्हणजे समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन ह्या दोघातला आपण थोडासा फरक विशद करतोय, फरक स्पष्ट करतोय आपण. कसा तो बघा, की पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणजे नेमकं कसं ते बघा. अशा प्रकारचा जो काही तुम्हाला लोकांना असा चौकोन दाखवला जातो, हा याला म्हणतात काय, तर समांतरभुज. आता या समांतरभुज चौकोनामध्ये काय होतं नेमकं, याच्यामध्ये या बाजू परस्परांना समांतर असतात. बघा लक्षात घ्या, या बाजू परस्परांना समांतर म्हणजे काय, ही पहिली बाजू ह्या दुसऱ्या बाजूला समांतर आहे, ही तिसरी बाजू चौथ्या बाजूला समांतर आहे. परंतु याच्यामध्ये समोरासमोरच्या बाजू, ह्या समोरासमोरच्या बाजू एकमेकांना एकरूप असतात, ठीक आहे. म्हणजे आपण समजा नावं दिली, याला ए म्हटलं, याला दुसऱ्या बाजूला इथं बी म्हटलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्या बाजूला सी आणि याला डी असं म्हटलं. यामध्ये ए बी ही बाजू डी सीला एकरूप आहे आणि एडी ही बाजू बी सीला एकरूप आहे. ही सगळ्यात पहिली तुम्ही याची प्रॉपर्टी लिहून टाका. याच्यामध्ये ए बी ही बाजू ही समान आहे बाजू डी सीला, तसेच बाजू एडी ही समान आहे बाजू बी सीला. पण सगळ्या बाजू एकमेकांना समान नसतात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये याच्यात कधी पण समोरासमोरचे सम्मुख कोण, म्हणजे ए च्या समोरचा कोण कोणता आहे, तर सी. ए हा सी ला एकरूप असतो, तसेच कोण डी जो असतो तो कोण बी ला एकरूप असतो, लक्षात घ्या. मग दुसरी प्रॉपर्टी काय, तर सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख भुजा आणि सम्मुख कोण यांच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे कसं, आता जो अँगल ए तुम्हाला दिसतोय ना, तो अँगल ए हा समान आहे कोणाला, तर अँगल सी ला, आणि अँगल डी हा समान आहे अँगल बी ला. अँगल डी
हा समान आहे अँगल बीला. बस इतकं साधं सिंपल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि मग आता याच्यामध्ये जर तुम्ही लोकांनी पाहिलं की बाबा याची परिमिती काय, तर परिमिती काय, ह्या सगळ्यांची बेरीज केली तर परिमिती तयार होते. म्हणजे AB अधिक BC अधिक DC अधिक AD म्हणजे परिमिती तयार झाली. पण ते जनरली काय एवढं काय क्वालिटी क्वेश्चन काय वाटत नाही. आणि मग आपण थोडं पलीकडे आपण गेलो, समभुज चौकोनामध्ये आपण गेलो, तर ह्या दोघात नेमका फरक काय बघा. तर नेमका फरक असा येतो की समभुजमध्ये आकृती याच सारखी दिसते, परंतु 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 आता फरक बघा सगळ्यांनी. यामध्ये फक्त समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात, परंतु या समभुज चौकोनामध्ये सगळ्याच्या सगळ्या बाजू एकमेकांना एकरूप असतात, सगळ्या बाजू परस्परांना एकरूप असतात. आणि मग त्यामध्ये काय होतं नेमकं की बाबा याच्यामध्ये बाजू AB ही बाजू BC ला एकरूप आहे, त्यानंतर तीच बाजू परत CD ला एकरूप आहे आणि तीच बाजू परत AD ला एकरूप आहे. चारही बाजू समान असतात, परंतु कोणांच्या बाबत समोरासमोरचे कोणच फक्त एकमेकांना काय असतात ते एकरूप असतात. हे पण लक्षात ठेवता आलं पाहिजे आपल्याला. एकदम बेसिक आहे. म्हणजे काय, तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिली प्रॉपर्टी आपण काय शिकलो, तर सगळ्या बाजू एकमेकांना समान. तर बाजू AB ही समान आहे बाजू BC ला, ती बाजू समान आहे बाजू DC ला, आणि तीच बाजू समान आहे कशाला, AD ला. चारही बाजू एकमेकांना एकरूप असतात, परंतु कोणांच्या बाबतीमध्ये इकडची प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी सेम राहते. समोरासमोरच्या कोणांच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे अँगल A हा समान आहे अँगल C ला, म्हणजे हे समोरासमोरचे कोण झाले. आणि त्याच्यानंतर अँगल B हा समान असतो कशाला, तर अँगल त्याच्या समोरच्या D ला. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर परिमिती काय, 4 गुणिले बाजू, बाजू AB बाजू BC बाजू DC आणि AD सगळ्या बाजू सारख्याच आहेत. एक जरी बाजू कळली, समजा ही बाजू 5 सेमी तर सगळ्याच बाजू 5 सेमी आहेत, त्यामुळे परिमिती डायरेक्ट 4 गुणिले बाजू करता येते आपल्याला. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ह्या दोघांचं नेमकं आता जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे ना, त्याच्यावर प्रश्न पडू शकतो. याचा येणार नाही पण त्याचा प्रश्न येईल 100%. पहिलं क्षेत्रफळ कसं काढतात ते एकदा बघा सगळ्यांनी. तर क्षेत्रफळ म्हणजे काय, तर सरळ सरळ तुम्हा लोकांना याच्यामध्ये एक पाया तुम्हा लोकांना दिला पाहिजे त्यांनी प्रश्नामध्ये, आणि एक तुम्हा लोकांना उंची दिली पाहिजे. काय दिली पाहिजे, उंची दिली पाहिजे. त्याचं क्षेत्रफळ काय, फक्त आणि फक्त पाया गुणिले उंची, हे झालं समांतर भुजसाठी तुम्हा लोकांना असलेलं क्षेत्रफळाचं सूत्र. परंतु समभुजमध्ये काय करायचं, याच्यामध्ये हे सूत्र तर ॲप्लाय होतंच, परंतु त्यात अजून एक सूत्र ॲप्लाय होतं. ते सूत्र काय, तर ते कर्णांचं सूत्र आहे. बरं लक्षात घ्या. पहिल्यांदा हे सूत्र तिथे ॲप्लाय होईल का, तर होईल. काय सूत्र आहे ते बघा. ते बघा, क्षेत्रफळ बरोबर काय, तर क्षेत्रफळ बरोबर इथं पाया गुणिले उंची हे ॲप्लाय होणार, कंपल्सरी होणार. परंतु याच्यामध्ये पायाने उंची जर दिली नाही तर तुम्हा लोकांना थोडंसं एक वेगळं एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये तुम्हा लोकांना पहिल्यांदा इकडून या साईडला इथून एक कर्ण जातोय, हा दुसरा इथून एक कर्ण येतोय, दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनातच छेदतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये एक सूत्र असं तयार होतं की यामध्ये तुम्हा लोकांना किंवा असं टाकायचं आहे, आणि किंवामध्ये तुम्हा लोकांना सूत्र आहे क्षेत्रफळाचं 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. 1/2 गुणिले काय, कर्णांचा गुणाकार. तर फक्त याच्यावरती ह्या सूत्रावर तुम्हा लोकांना कर्ण दिल्यानंतर क्षेत्रफळ काढता येत असल्यामुळं इथं विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हा लोकांना कर्ण दिले जातील, बाजू काढा म्हणतील, किंवा बाजू दिल्या जातील आणि कर्ण काढा म्हणतील. मग ते कसं काय आपण त्या प्रश्नामध्ये आता बघूया. तर हे सगळ्या बेसिक प्रॉपर्ट्या सगळ्या लिहून ठेवा, आणि ह्या बेसिक प्रॉपर्ट्यांवरती आधारित आता आपण बघूया नेमकं आता गणित कुठल्या पद्धतीचं पडतंय. तर प्रश्न एकदम भारी तुम्हाला विचारला गेलाय. त्यांनी म्हटलं एका समभुज चौकोनामध्ये काय म्हटलं गेलंय की कर्णांची लांबी अनुक्रमे 24 सेमी आणि 32 सेमी आहे. ठीक आहे. आता 24 आणि 32 तुम्हाला लोकांना कर्ण दिलेत, आणि चौकोनाचा प्रकार कोणता आहे, तर समभुज चौकोन आहे. समभुजेचं नावच तुम्हाला कळते की सगळ्या बाजू सारख्या असलेला असा तो. ठीक आहे. मग आपण काय करूया, एकदा समभुज चौकोनच काढून घेऊया. मग समभुज चौकोन म्हणजे सगळ्याच्या सगळ्या बाजू तुम्हाला लोकांना आता समान दाखवायचं. बरं लक्षात घ्या, सगळ्या बाजू आपण अशा समान दाखवून घेतल्या. ठीक आहे. त्यात तुम्हाला लोकांना जे 2 कर्ण आहेत, त्या 2 कर्ण तुम्हाला लोकांना इथे मी ड्रॉ करून दाखवतो. हा पहिला कर्ण आपण दाखवला, इथला हा आपण दुसरा कर्ण दाखवला. ठीक आहे. हे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनातच छेदतात, ही त्याची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि त्याच्यामध्ये मग आता त्यांनी काय म्हटलंय, कर्णांची लांबी ही 24 सेमी आणि 32 सेमी. आता 24 आणि 32 तुम्ही पाहू शकता, हा इकडचा जो कर्ण आहे बघा, इथं एक मार्कर आणि अजून एक मार्कर, असे जवळपास एक 2-2.25 मार्कर तुम्हाला लोकांना इथे इथून लांबी पडते. इथं बघा 1, इथं 2 आणि इथं 3. हा लांबवाला कर्ण आहे आणि इकडचा छोटावाला आखूडवाला कर्ण आहे. ठीक आहे. मग तो 24चा कोणता आहे, तर हा 24चा आहे. हे लक्षात घ्या. हा जो कर्ण आहे ना, हा वाला कर्ण, हा 24 सेंटीमीटरचा आहे, आणि हा जो कर्ण आहे ना, हा आपला 32 सेंटीमीटरचा आहे. क्लिअर सगळ्यांना. मग आता 24 आणि 32 मध्ये काय होतं नेमकं, हे जे कर्ण आहेत ना, हे परस्परांना काटकोनात छेदतात, ही पहिली प्रॉपर्टी. आणि काटकोनात छेदल्यानंतर ते परस्परांना दुभागतात.
दोन समान भाग करतात, इथून हे दोन समान भाग करतात, म्हणजे याचे दोन समान तुकडे होतात आणि याचे पण दोन समान तुकडे होतात. तर तुकडे किती कितीचे होतील, तर हा जो कर्ण इकडचा, हा जो कर्ण तुम्हाला लोकांना दिसतो इकडचा हावाला कर्ण, हा आहे 24 सेंटीमीटरचा. तर त्याचे दोन तुकडे केले तर इथं 12 बनलं आणि मित्रांनो इथेही 12 बनलं. क्लिअर, दोन्हीकडे काय झालं, 12 12 असं झालं. त्यानंतर हा जो दुसरा कर्ण आहे, तर हा दुसरा कर्ण जर आपण इथे व्यवस्थितपणे पाहिला तर हा कर्ण आहे टोटल किती बाबांनो, हा 32 सेंटीमीटरचा. ह्याचे दोन समान तुकडे आपण केले तर 32चे दोन तुकडे करा तर 16 दुने 32. तर हा असणार किती माहिती आहे का, हा असणार 16 सेंटीमीटर आणि हा पण असणार 16 सेंटीमीटर. क्लिअर सगळ्यांना. आणि मग आता आपल्याला फक्त याच्यामध्ये डोकं कुठं लावायचं माहिती आहे का, हा 12 आहे, हा 16 आहे, इथला हा 12, हा 16 आहे. आपण फक्त एवढ्या भागामध्ये जरा फोकस करूया, जेणेकरून आपल्याला याची जी काय बाजू असेल त्या बाजूला समजा आपण एक्स असं मानलं तर ती बाजू काढता येईल. इथे एक काटकोन त्रिकोण तयार होतो. काय होतं, इथे काटकोन त्रिकोण तयार होतो. मग आपण जर पायथागोरसचं जर प्रमेय आपण लावलं, आपण जर पायथागोरसचं प्रमेय लावलं व्यवस्थितपणे, जे तुम्हाला मागाशी काटकोन त्रिकोणात मी शिकवलं, त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण गेलो तर 12 आणि 16 हे पायाने उंची आहेत, बरोबर. ही बाजू म्हणजे त्याचा कर्ण हे लक्षात घ्या तो. ठीक आहे, तो कर्ण आपल्याला काढायचा आहे. तो कसा बघा, तो एक्सचा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक काय, तर 16चा वर्ग. 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग. मग त्या 12चा वर्ग काय, तो असेल 144 आणि 16चा वर्ग काय, तो 16चा वर्ग इथं 256. क्लिअर. आणि मग जर का आपण त्या दोघांची आता बेरीज केली तर दोघांची बेरीज काय येते माहिती आहे का, तर 400 येते. आणि जर दोघांची बेरीज 400 येते, एक्सचा वर्ग बरोबर 400 असेल तर एक्स बरोबर 20 येतं आणि ते आहे सेंटीमीटरमध्ये. तर तुम्हा लोकांना काय मिळालं माहिती आहे का, तर त्याची बाजू मिळाली 20 सेंटीमीटर. आणि त्याने प्रश्न इतका भारी विचारलाय, त्याने विचारले त्याची परिमिती किती. तर पहिल्यांदा आपण आता याची परिमिती काढू. तर ह्याची एक बाजू ही किती मिळाली बाबा, आपल्याला 20 सेंटीमीटर मिळाली पायथागोरसच्या प्रमेयावरती आधारित. आणि जर ही एक बाजू 20 सेमीची असेल तर तुम्हा लोकांना परिमिती म्हणजे काय, तर आता परिमितीमध्ये हा समभुज चौकोन आहे. समभुज म्हटले की याच्या सगळ्या बाजू कशा, ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू सगळ्या कशा पाहिजेत, एकरूप पाहिजेत. एक बाजू 20 आहे तर सगळ्या बाजू 20 आहेत, बरोबर. मग 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 करण्यापेक्षा आपण त्याला 4 गुणिले 20 असं करूया. तर आपण त्याला असं म्हणूया ना की 4 गुणिले बाजू, आणि मग ते किती येते, तर 4 गुणिले बाजू जर आपण केलं तर 4 गुणिले 20 म्हणजे 20 चोक इथे येतं 80 आणि ते असेल 80 सेंटीमीटर. तर तुम्हाला उत्तर पाहिजे ते 80 सेंटीमीटर त्याच्या परिमिती संदर्भात, त्याच्या परिमिती संदर्भात. मग याची परिमिती किती आली 80. तर सगळ्या ऑप्शन्समध्ये हा एकच पर्याय 80 तर हा राईट असणारच आहे. पण आता आपण इथं क्षेत्रफळही चेक करूया. आता तुम्हाला लोकांना हे जे मी शिकवलं हे होतं, त्याच्या बाजू काढली, बाजूवरून आपण परिमिती काढली आणि हे तुम्हाला लोकांना परीक्षेला विचारलंच पाहिजे आणि खूप थोडं चांगलं क्वालिटी क्वेश्चन येतो. आणि मग त्याच्यापेक्षा थोडंसं व्यतिरिक्त आपण आता ते डायरेक्टली क्षेत्रफळ काढायचा आपण प्रयत्न करू. आणि त्यासाठी आपल्याकडे एक जनरल सूत्र आहे की बाबा समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना, कुठल्याच चौकोनाचं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना फॉर्म्युला आपल्याकडे काय माहिती आहे का, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. कर्णांचा काय, तो गुणाकार. मग काय करायचं, 1/2 गुणिले कर्णांची लांबी किती आहे, एक कर्ण 24चा आहे, दुसरा कर्ण 32चा आहे. तर लिहून टाकायचं 24 गुणिले 32 एवढंच करायचं, 24 गुणिले 32 करायचं. आणि मग आता आपल्याला भाग दिला इथं बे एक बे, बे एक बे, बे दुने 4 आणि 12 गुणिले 32 केलं की तुमचं उत्तर समोर येईल. तर 12 दुने इथे 24 आला, हातचा आला 2 आणि 12 त्रिक 36 आणि 36 आणि 2 काय आलं, तर इथे आला तुम्हाला 38, 384 चौसेमी. तो असेल काय, तर 384 चौरस सेंटीमीटर, जे तुम्हाला लोकांना दिसतंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. दोन्ही उत्तरं मागचं आणि आत्ताचं उत्तर दोन्ही उत्तर बरोबर आहेत. क्लिअर. सो असे प्रश्न परीक्षेला एक्सपेक्ट करा. ठीक आहे, हे चांगले प्रश्न आहेत. त्यानंतर आता पुढे पुढचा एक भारी प्रकार आहे, तो म्हणजे समलंब चौकोन, म्हणजे ट्रॅपेझियम किंवा ट्रॅपेझॉइड असं त्याला म्हणतो आपण. तर ते आकृती कशी दिसते ती एकदा बघा. किंवा दोन अशा समांतर बाजू असतात, हे लक्षात ठेवा. अशा दोन समांतर बाजू असतात, एक लहान असेल एक मोठी असेल, दोन्ही सेम असतील, काही असेल वॉटेवर, वरची बाजू मोठी आणि खालची बाजू लहान असेल, काही असेल, पण दोन्ही बाजू कशा पाहिजेत, समांतर पाहिजेत. ही पहिली प्रॉपर्टी, त्याची पहिली कंडिशन. ठीक आहे. आणि ह्या दोन ज्या समांतर बाजू आहेत त्याला समजा आपण इथे कनेक्ट करून टाकलं. हे कनेक्ट केल्यानंतर ह्या दोन बाजू परस्परांपासून काहीतरी अंतरावर असतात. हे जे अंतर ना त्याला हाईट असं म्हणायचं. म्हणजे त्याला काय करायचं, हाईट म्हणायचं. हाईट वाढत जाईल किंवा कमी होत जाईल किंवा वाढत जाईल. ती जेवढी हाईट जास्त तेवढं क्षेत्रफळ जास्त, जेवढी हाईट कमी तेवढं क्षेत्रफळ काय होणार, कमी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी पहिली बाजू आहे त्याला स्मॉल ए असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही दुसरी बाजू आहे ना त्याला आपण स्मॉल बी असं म्हणतो. ठीक आहे. असं आपण जस्ट त्याला नावं ठेवली त्यामध्ये. ठीक आहे. आणि मग तुम्हाला विचारलं गेलं या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ तुम्ही काढून दाखवा. त्याचं क्षेत्रफळ काढायचं कसं बघा आता. तर या प्रकारच्या ट्रॅपेझियमचं क्षेत्रफळ काढण्याची पद्धत बघा. सगळ्यांनी काय करायचं, 1/2
गुणिले, नीट आहे का सगळ्यांनी, 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज घ्यायची. म्हणजे काय करायचं, इकडचा हा जो ए आणि हा जो बी आहे यांची बेरीज घ्यायची. म्हणजे कसं, ए प्लस बी असं घ्यायचं आणि त्याला गुणायचं कशाने माहिती आहे का, त्याला गुणायचं त्यांच्या दोघांच्या मधल्या अंतराने. मग दोघांच्या मधलं अंतर म्हणजे त्याची हाईट असणार आहे ती, तर त्याला म्हणतात हाईट गुणिले एच. हा आपला फॉर्म्युला. त्या दोन समांतर बाजू आहेत, यातली एक बाजू मोठी एक बाजू छोटी, वाटेवर कसं असेल. ही आकृती तुम्हाला लोकांना अशी जरी दिली, इकडे बघा सगळ्यांनी, अशी जरी दिली तरी पण चालतंय. मग याला काय म्हणायचं, याला ए म्हणायचं, ठीक आहे, आणि याला काय म्हणायचं, याला बी म्हणायचं. याने काही फरक पडत नाही. आणि दोघांच्या मधलं जे काय अंतर असेल त्याला आपण हाईट एच असं म्हणतो. हे असं दिलं तरी चालते, असं दिलं तरी चालते, त्याला दोघांना पण हा फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग आता त्याच्यानंतर याच्यावरती आता आपण गणित बघूया. काय गणित दिलं बघा, एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी ही 24 आणि 40 सेमी आहे. म्हणजे आता मी आकृती तुम्हाला काढून दाखवतो. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी ही त्याने दिल्यानुसार आपल्याला त्याने काय म्हटलं, 24 आणि 40. तर 24 आणि 40, तर ही बाजू 24 आहे आणि ही बाजू किती आहे बाबा, 40 आहे. ठीक आहे. आणि मग याला आपण कनेक्ट केलं, समजा याला कनेक्ट करून तुम्हाला दाखवलं मी. आणि त्या दोन बाजू परस्परांपासून त्या 13 सेमी अंतरावर आहेत. परस्परांपासून त्या 13 सेमी अंतरावर आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या मधलं जे काय डिस्टन्स आहे, या दोघांच्या मधली जी काय हाईट आहे ती 13 सेमी हाईट आहे. किती, 13 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती. मग तुम्हाला मी आत्ता जो काय फॉर्म्युला शिकवला, कोणता फॉर्म्युला, की समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले ह्या दोन्ही पॅरलल बाजूंची, ह्या दोन ज्या समांतर बाजू आहेत ना त्यांच्या लांबीची काय करायची, बेरीज घ्यायची. ठीक आहे. याला आपण ए म्हणतो, याला आपण बी म्हणतो, असंच फॉर्म्युला आहे तो आपला. ठीक आहे. दोन समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज घ्यायची आणि त्याला गुणिले काय करायचं, दोघांच्या मधलं अंतर किती, मग दोघांच्या मधले ती हाईट किती, हे लक्षात घ्या. आणि मग किमती टाकायच्या. किमती टाकताना सिंपल आहे ते बघून लिहायचं. ए आणि बीच्या किमती काय आहेत, तर एची किंमत आहे 24, बीची किंमत आहे 40. याला आपण ए असं म्हणतो, याला आपण बी असं म्हणतो. ठीक आहे. सो एची किंमत 24, बीची किंमत 40 आहे. इथे लिहून टाकलं आपण 24 आणि 40. आणि त्याला गुणिले एच किती आहे, एच म्हणजे दोघांच्या मधलं अंतर, ते किती बाबांनो, हे 13. याला आपण हाईट म्हणतो, एच असं म्हणतो, तर हे असेल 13. आणि मग आता आपण याला सॉल्व्ह करत असताना आता एकदम सारंसं पहिली बेरीज करून घ्या. 1/2 गुणिले 24 आणि 40, ते 40 आणि 20 किती, 60 आणि वरचे 4 64 बनलं. आणि गुणिले किती बाबांनो, तो 13 आहे. आता हे सॉल्व्ह करायचंय. 2 ने 64ला भाग जातोय, देऊन टाकायचा. तर 2 6, 2 4, आणि मग ह्या दोघांचा गुणाकार 13 2 इथं 26चा 6, हातचा आला 2, 13 त्रिक 39. 39 आणि 2 आपण जर ऍड केलं तर तुम्हाला इथे मिळतं 41, 416. तर उत्तर असेल आपलं काय, तर 416 चौरस सेंटीमीटर. 416 काय, तर 416 चौरस सेंटीमीटर हे तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. सो आपला पर्याय क्रमांक किती वा, तर पर्याय क्रमांक 3. तर आपण आत्तापर्यंतच्या क्वेश्चन्समध्ये काय काय पाहिलं, ह्या प्रकारात काय काय पाहिलं आपण, चौकोनाच्या प्रकारामध्ये पहिल्यांदा आपण चौरस पाहिला, चौरसानंतर परत आपण आयत पाहिलं, नंतर त्यामध्ये आपण चौरस आयताची मिक्स गणितं पाहिली, त्यानंतर आपण समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन यातला फरक आपण पाहिला, त्याच्या प्रॉपर्टीज आपण शिकल्या. त्यानंतर आपण समलंब चौकोनाचं जे काही आपण सूत्र होतं ते तयार करून पाहिलं. मग त्यानुसार आपण जे काही गणितं केली ती एवढीच नाही तर आणखीन प्रॅक्टिससाठी गणितं तुम्हाला लोकांना PDF मध्ये मी देतो.